नमस्कार मंडळी, मी केतकी आणि आपण पाहत आहात व्हायरल ब्रँड. आज तुम्ही कोणत्या गावात, शहरात, तालुक्यात गेला तर एक शब्द हमखास ऐकायला मिळतो, बचत गट. कोणी म्हणतं बचत गट म्हणजे लोन मिळतं, कोणी म्हणतं असंच म्हणजे सरकार पैसे देतात, कोणी म्हणतं बचत गटामध्ये गेलं की बिझनेस सोपा होतो. पण थोडं थांबा, बचत गट एवढा सोपा नसतं. जर फक्त ग्रुप केला की पैसे मिळत असते तर आज प्रत्येक बचत गट यशस्वी का नाही? आज मी बचत गटाबद्दल मोटिवेशन देणार नाही, आज मी बचत गटाबद्दल स्कीम सांगणार नाही, आज मी बचत गटाचे खरं स्वरूप सांगणार आहे. बचत गट म्हणजे काय आहे, कुणासाठी फायदेशीर आहे आणि कोणासाठी तो ट्रॅप ठरतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुम्ही बचत गटामध्ये जावं की नाही याचा डिसिजन स्वतः घेऊ शकाल. सगळ्यात आधी एक गैरसमज दूर करूया. बचत गट म्हणजे लोन नाही, बचत गट म्हणजे डिसिप्लिन, ट्रस्ट, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी. गव्हर्नमेंट बचत गटाकडे पैसे का देते माहिती आहे? कारण गव्हर्नमेंटला इंडिव्हिज्युअलवर विश्वास नसतो, ग्रुपवर विश्वास असतो. बचत गट म्हणजे 10 ते 12 महिला एकत्र येऊन दर महिन्याला सेव्हिंग करतात, रेकॉर्ड ठेवतात, मीटिंग घेतात. गव्हर्नमेंट इथे बिझनेस बघत नाही, बिहेवियर बघतं. एका बचत गटाला सबसिडी मिळाली, त्यांचा बिझनेस साधा होता, कोणतीही व्हायरल आयडिया नव्हती, पण त्यांची मीटिंग वेळेवर होती, प्रत्येकाचं सेव्हिंग रेग्युलर जमा होतं, त्यांनी रेकॉर्ड परफेक्ट मेंटेन केले होते. गव्हर्नमेंटने काय केलं? पैसा दिला. कारण बचत गटामध्ये आयडिया नाही, डिसिप्लिन विकलं जातं. आता आपण पाहूया बचत गटाचे फायदे, जे यूट्यूबवर फारसे कोणी सांगत नाही. बचत गटाचा पहिला फायदा, इथे रिस्क कमी होते. जेव्हा एखादी महिला एकटी व्यवसाय सुरू करते, नुकसान झाले तर तिच्या एकटीचे होते, परंतु बचत गटामध्ये नुकसान झाले तर सर्वांमध्ये डिवाइड होते. दुसरा फायदा, इथे इमोशनल सपोर्ट मिळतो. ग्रुपमध्ये कोणताही डिसिजन हा मीटिंग घेऊन ठरवला जातो. जेव्हा एखाद्या वेळेला लो फेज येतो तेव्हा कोणीतरी म्हणतं थांब, बंद करू नको. हा सपोर्ट पैशांपेक्षा जास्त महत्वाचा असतो. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा फायदा, गव्हर्नमेंटचा ट्रस्ट फास्ट असतो. वैयक्तिक फाईलवरचं बरेच महिने तसेच पडून राहतात, पण बचत गटामधील फाईल जलद गतीने मंजूर केली जाते. हे झाले फायदे. बराच वेळा बचत गटामध्ये काही कॉमन चुका होतात आणि त्यामुळेच बचत गट फेलही होतात. ग्रुपमध्ये असलेले पॉलिटिक्स, काही मेंबर कडून मंथली सेव्हिंग अनियमित होणे, रेकॉर्ड प्रॉपर मेंटेन नसणे, बिझनेस चालू करण्याचा डिसिजन इमोशन्सवर घेणे, असे झाले तर बचत गट मध्येच बंद पडतो. एका बचत गटामध्ये 12 महिला होत्या, त्यापैकी 5 जणी सिरियस होत्या, 7 जणी असंच जॉईन केलं होतं. मीटिंग प्रॉपर नव्हती, प्रत्येक महिन्याला जे रेग्युलर सेव्हिंग करायचं असतं तेही प्रत्येकाचे वेळेत येत नव्हते. परिणामी लोन रिजेक्ट, सबसिडी रिजेक्ट. या केसमध्ये HSC प्रॉब्लेम नव्हता, डिसिप्लिन प्रॉब्लेम होता. बचत गट शॉर्टकट नाही, तो एक रिस्पॉन्सिबिलिटी टेस्ट आहे. बचत गट कोणासाठी योग्य आहे? ज्या महिलांना इंडिव्हिज्युअल रिस्क नको आहे, ज्या महिलांना पेशन्स ठेवू शकतात, ज्या ग्रुप डिसिप्लिन पाळू शकतात, अशांना SGSC वरदान आहे. परंतु ज्यांना लगेच पैसा हवा आहे, ज्यांना मीटिंग आवडत नाही, ज्यांना रेकॉर्ड ठेवायची सवय नाही, त्यांच्यासाठी बचत गटाचा काही फायदा नाही. ज्या अर्थी तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आहात त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, तुम्ही बचत गटला स्कीम म्हणून नाही तर सिस्टीम म्हणून पाहायला लागलात. बचत गट मध्ये गेला म्हणजे यश हमखास नाही, पण बचत गटाला नीट समजून शिस्तीत वापरलं तर तो महिलांसाठी एक सगळ्यात मोठा सेफ बिझनेस प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला बचत गट जॉईन करायचा, बिझनेस सुरू करायचा तर कमेंटमध्ये लिहा बचत गट. तुमच्या कमेंटवरच पुढचा व्हिडिओ ठरेल.